श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण सर्वसामान्य माणसं अशाश्वताच्या मागेच लागलेलो आहोत आणि हे अशाश्वत आणि त्याच्यावर असणारं आपलं प्रेम, त्याची आवड, त्याचा नाद सुटल्याशिवाय आपल्याला परमार्थ घडणार नाही आणि त्या परमात्म्याचं दर्शनही होणार नाही. समर्थांनी एक ओवी लिहिलेली आहे या बाबतीत. ते म्हणतात, जयासी वाटे क्षीण व्हावा, तेणे विषय चिंतित जावा. विषय न मिळता जीवा, तगमग होय. आपण सर्व माणसं अशाश्वत असणाऱ्या या विषय आणि उपभोगाविषयी आणि इंद्रिय सुखाविषयी धडपडत असतो. मुळात जे अपूर्ण आहे, मुळात जे अशाश्वत आहे, मुळातच जे नाशवंत आहे, त्यापासून आपल्याला समाधान कधीच मिळणार नाही. जर मनाचं पूर्ण समाधान व्हावं असं वाटत असेल आणि ते समाधान कायमस्वरूपी टिकावं असं वाटत असेल, तर भगवंताचं दर्शन हाच उपाय आहे आणि हाच मार्ग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त राहे समाधान, हेच देवाचे दर्शन. जेव्हा आपल्याला देवाचं दर्शन घडतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, आत्मदर्शन प्राप्त होतं, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. जीवनाला एक प्रकारची तृप्तता येते, सार्थकता येते. आपल्या सगळ्या इच्छा संपून जातात, हाव थांबते, अपेक्षा संपून जातात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सुख, समाधान, आनंद, शांती मिळते. आपलं जीवन, हा संसार, हा प्रपंच मुळातच अपूर्ण आहे आणि ज्याचं स्वरूपच अपूर्ण आहे, ते पूर्ण आनंद कसा देऊ शकणार? आणि अपूर्ण गोष्टीपासून आपल्याला पूर्ण समाधान कसं प्राप्त होईल? म्हणून या अपूर्णाच्या मागे धावणारी आपली देहबुद्धी जोपर्यंत कमी होत नाही आणि पूर्णाला समजून घेणारी, जाणून घेणारी आत्मबुद्धी जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला पूर्ण समाधान, पूर्ण आनंद कधीच मिळणार नाही. कृष्णमूर्ती म्हणतात, ज्या समाधानाला कधीच धक्का लागणार नाही असं समाधान आपल्याला हवं असतं आणि ते भगवंताच्या प्राप्तीमध्येच आपल्याला मिळू शकतं. या जगामध्ये केवळ एकच शाश्वत आणि सच्चिदानंद स्वरूप असं तत्व आहे आणि तेच पूर्ण आनंद आणि समाधान देऊ शकतं. आणि म्हणून त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा, त्याच्या मागे लागा, असं सारेच संत सांगतात.
आज 700-800 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरी अजून टिकून आहे. त्याचं कारणच हे आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला त्या पूर्ण समाधानाकडे कसं जायचं, त्या पूर्णत्वाला कसं प्राप्त करून घ्यायचं हा मार्ग शिकवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या समाधानाच्या आड काय बरं येतं, नाही का? काय नेमकं आड येतं आणि म्हणून मला समाधान मिळू शकत नाही? या दृश्य जगावर आपलं जे प्रेम आहे, त्याच्याविषयी जे आकर्षण आहे, या अपूर्णावर आपण जे अवलंबून आहोत, ते आपल्याला सुख देईल, आनंद देईल असं जे आपल्याला वाटतं, असा जो आपला भ्रम आहे, असा जो आपला समज आहे, या सगळ्या गोष्टी अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत. आणि हे अज्ञानच आपल्याला त्या ज्ञानाकडे जाण्यापासून परावृत्त करत असते. जी जी काही दृश्य वस्तू आहे, दृश्य गोष्ट आहे, ती मर्यादेतच असते. स्थल, काल आणि निमित्त याने ती बांधलेली असते. अव्यक्त जेव्हा व्यक्तामध्ये येतं तेव्हा ते मर्यादित होतं. आणि म्हणून अशा या व्यक्त असणाऱ्या, दृश्य असणाऱ्या जगापासून आपल्याला अपूर्णच समाधान मिळतं, मर्यादित समाधान मिळतं. शिवाय हे समाधान घेण्याची किंवा मिळवण्याची प्रत्येकाची शक्ती, सामर्थ्य हे वेगळं असतं. त्याचाही परिणाम त्या समाधान मिळण्यावर होतो. आणि म्हणून आपल्याला दुय्यम किंवा कमी प्रतीचं किंवा अपूर्ण असं समाधान प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते आत्मसुख, तो आत्मानंद हवा असेल तर आपण आत्म्याच्या प्राप्तीसाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जाण्याशिवाय, सद्गुरूंचे चरण घट्ट धरण्याशिवाय अन्य मार्ग नाही. सद्गुरूंनी कृपा केली, त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये अंजन घातलं, आपल्याला आत्मदृष्टी दिली, आपल्याला आत्मबुद्धी दिली आणि आपली देहबुद्धी काढून घेतली, तर आणि तरच या गोष्टी शक्य होतात. महाराजांनी एक खुबी सांगून ठेवली. महाराज म्हणतात, जर सत्पुरुष आपल्या घरी यावा आणि आपल्या घरी त्याने वास्तव्य करावे असं जर वाटत असेल तर आपल्या घरामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये समाधान हवं. तुम्ही समाधानामध्ये जर राहिलात तर सत्पुरुष कधीही तुमचं घर सोडून जाणार नाही, तुमचा उंबरा ओलांडून बाहेर जाणार नाही. आणि जरी गेले तरी ते पुन्हा परत येतील. जिथे समाधान असतं तिथंच संतांचं, सज्जनांचं वास्तव्य असतं. महाराज म्हणाले, तुम्ही समाधानात राहा, भगवंताच्या स्मरणामध्ये राहा, त्याच्या नामामध्ये राहा. सत्पुरुष लाचार होऊन तुम्हाला शोधत येतील. एक संन्यासी साधू होऊन गेला, त्याच्याजवळ काही नसेल,
फक्त पाणी पिण्यासाठी म्हणून त्याने एक करवंटी आपल्याजवळ ठेवलेली होती. परंतु एकदा काही मुलं खेळता खेळता आपल्या हाताच्या ओंजळीने पाणी पितात हे जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा त्याने आपल्याजवळ असणारी करवंटी सुद्धा फेकून दिली. इतकं आपण अलिप्त राहिलं पाहिजे, निरपेक्ष राहिलं पाहिजे, निस्वार्थी राहिलं पाहिजे. एके दिवशी फार थंडी पडली होती आणि तो साधू आपल्या झोपडीच्या बाहेर उन्हामध्ये बसला होता. त्या गावातला राजा त्या साधूच्या झोपडीसमोर आला आणि म्हणाला, साधू महाराज, मी या गावचा राजा आहे, मी तुम्हाला काय हवं ते देऊ शकतो, तुम्हाला काय हवं ते मागा. यावर तो साधू शांतपणे म्हणाला, हे राजा, तू मध्ये उभारल्यामुळे माझ्या अंगावर सूर्यप्रकाश यायचं थांबलेलं आहे. तुझी सावली माझ्या अंगावर पडतीये, तेवढी तू बाजूला हो, म्हणजे माझ्या अंगावर सूर्यप्रकाश येईल. तेवढंच मला दे, बाकी काही नको म्हणाले. यावर तो राजा खजील झाला आणि त्याने त्या साधू महाराजांचे पाय धरले, क्षमा मागितली. आणखीन असाच एक किस्सा आहे. असाच एक साधू आपल्या झोपडीसमोर बसला होता आणि असाच एक राजा त्याला विचारत होता, मी राजा आहे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तुला काय हवं ते माग. यावर तो साधू म्हणाला, जे तुझ्याजवळ आहे ते मला नको आहे आणि मला जे हवं ते तुझ्याजवळ नाही आहे, तेव्हा तू मला काही देऊ शकत नाहीस आणि मी तुझ्याकडून काहीच घेऊ शकत नाही. तेव्हा तू परत निघून जावंस हेच योग्य आहे. बघा, म्हणजे प्रत्यक्ष राजा जरी आला आणि काय हवं ते माग म्हणाला, तरी देखील यांना मागण्याची इच्छा होत नाही. आणि याला खरं आत्मसुख म्हणतात, याला खरा आत्मानंद म्हणतात. म्हणून महाराजांनी एक सांगून ठेवलं, आपण कुणापुढे काही मागू नये, कुणापुढे हात पसरू नये. अगदी देव जरी आपल्या समोर येऊन उभा राहिला आणि काही माग म्हणाला, तर आपण त्याला एवढंच मागावं की देवा, तू जर खरंच मला देणार असशील तर माझ्या मनातली ही काहीतरी मागावं ही इच्छाच नकोशी करून टाक, ही इच्छा नाहीशी कर. इतकं आपण निरपेक्ष व्हावं. जे कृष्णमूर्ती नावाचे फार मोठे तत्वज्ञानी होऊन गेले, ते प्रचंड श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न होते. त्यांच्याजवळ स्वतःचा किल्ला होता आणि प्रचंड ऐश्वर्य होतं. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये एक क्षण असा आला, त्या क्षणी त्यांनी आपलं सगळं काही सोडलं आणि आत्मशोधासाठी ते बाहेर पडले. गौतम बुद्धाने ज्याप्रमाणे आपला राज्य त्याग केला होता, अगदी त्याप्रमाणे जे कृष्णमूर्ती यांनी आपल्या सगळ्याच गोष्टींचा त्याग केला. याच्या मागं कारण एकच असतं की या दृश्य जगामध्ये आणि या सगळ्या साधन सामुग्रीमध्ये
खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होत नाही, उलट त्याचा त्रासच होतो. त्याच्यापासून आपल्याला दुःखच होतं, यातना होतात. आणि हे जीवनाचं खरेपण त्यांच्या लक्षात आलेलं असतं. जीवनाचं वास्तव त्यांनी ओळखलेलं असतं. या दृश्य जगामध्ये, या अपूर्ण असणाऱ्या जगामध्ये आपल्याला आनंद समाधान मिळू शकत नाही, हे त्यांनी ओळखलेलं असतं. अहो, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करा. आज सुद्धा त्यांचं जे नेवास्यामधलं ठिकाण आहे, तिथे तसं काहीच नाही आहे आजच्या काळात. मग 700-800 वर्षापूर्वी त्या नेवास्याची काय अवस्था असेल? अक्षरशः तिथे नदी किनारा आणि जंगल अशी ती जागा होती. अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलं असेल, आणि तरीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आदर्श ठरेल असा ग्रंथ त्यांनी लिहिला. हे केवढं मोठं कर्तृत्व आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.